नमस्कार. अधिक मास महात्म्य या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 19 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय आजी श्री गुरु समर्था. भाविकांते मोक्षदाता अनाथनाथा कृपावंता करुणाकरा दीनबंधो. अगाध भक्तीचा महिमा भक्तप्रिय सर्वोत्तमा. भक्तिवीण निरर्थक जन्मा प्राणियांचा निर्धारे. या लागी भाव धरुनी अंतरी प्रचित घ्यावी शरीरी. आत्म प्रचित गुरु प्रचितवरी शास्त्र प्रचित तिसरी जाणीजे. म्हणून दृष्टांती कथा भाग सत्य स्वये बोलिला श्री अनंत. ही जाणीजे शास्त्र प्रचित ऐका दृष्टांत दुसरा. वक्ता वदेल अधांतर तो जाणीजे गुरु कृपा साचार. भाव धरुनी उकलावे अंतर मग साक्षात्कार आत्मप्रचिती. एवं तिनी प्रचिती घेऊनी प्रवर्तावे श्रोतेजनी. या उपरी मलमास कथनी श्रोतेजनी परिसावी. लक्ष्मीनारायण संवाद तोची श्रोतिया करू विशद. ऐका विचक्षण सावध जेणे हरेल वेद मानसी. क्षीराब्दिजावदे पुरुषोत्तमा अनुपम्य ऐकिला जी महिमा. तरी पुढील परिसावे नेमा कवणे परी अचरावे. कवण उद्धोरुनी गेला कवणे नेम असा साधिला. हात व विस्तार आगळा कृपा करून वदावा. ऐकून लक्ष्मीची वाणी बोलता झाला चक्रपाणी. म्हणे ऐक हो शुभलक्षणी एकाग्र करून मानस. मेरू सिंधौ तु नगरी वर्तते बहुविस्तरा. नाम नाम शिवपुरी ख्याता शिवस्याती प्रिया सदा. गोकर्णस्य गिरे पार्श्वे प्रासादाट्टलभूषिता. बहुआश्चर्यवती रम्या रम्यचत्वरशोभिता. नाना ब्राह्मण संयुक्ता क्षत्रियैश्च विराजिता. वैश्ये शूद्रे स्तनान्यैश्च संयुक्ता सत्यवादिभिः. तस्यामासीत् सदाचार शूद्रा कश्चिद्वरो ग्रही. नाम्नापि विप्रदासोऽसौ तथा विदाः. तस्य पत्नी विप्रदासी सा नाम्ना शुभलक्षणा. साध्वीपती परापत्यु राज्ञा सन्नीता सदा. मेरू तळाचिया ठाई जाण शिवकांची नगरी विस्तीर्ण. ब्रह्मसमुदाय परिपूर्ण अध्ययन घरोघरी. गोकर्णाचे पश्चिम दिशे अपूर्व नगरी ते असे. क्षुद्र क्षेत्री सर्व धर्म वसे. वेदमार्गे वर्तती पै वेदमर्यादा नुलंघिती कोणी. ब्राह्मणा पूजिती वर्णतीनी श्रौतस्मार्थ अवग्रहणी. सदाचारे ब्राह्मण वर्तती जे. नगराची रचना अति अद्भुत पाहूनी जन नयन तटस्थ होत. रम्य गोपुरे लखलखित बरवी झळकत रविकिरणे. तया नगरी एक शूद्र जाण नाम तयाचे विप्रदास म्हणून. पाहताती सर्वही जन सेवाधारी पूर्ण ब्राह्मणाचा. एका विप्राची या घरी करून सेवा चाकरी. निरंतर वर्ते सदाचारी विश्वास पूर्ण ब्राह्मणाचा. तयाची भार्या पतिव्रता पूर्ण नुलंगी कदा पती वचन. तेही प्रसेवा करून जाण कुटुंब रक्षण करताती. या उपरी एके दिनी मलमासे संधी जाणुनी विप्रमेळा तये क्षणी स्नाना लागुनी चालले. तव ते शूद्र कामिनी विनवी व्रतारा लागुनी. समस्त जग मिळूनी स्नाना लागुनी जाताती. तरी आपण वर्णहीन याती केवी न घडेल पुण्यप्राप्ती. द्रव्यही नाही संचिती जे दान पद्धती करावी. या लागी प्राणनाथ पाही विप्रा सांगा ते चला स्वग्रही. दान धर्माते धनते पाही परी करू देह पवित्र. स्नाने करून पवित्रता ऐसी वदतसे जनवार्ता. या लागी विप्राते पार्था न्यावे तत्वता समागमे. ऐसे ऐकून उत्तर द्रवले शूद्राचे अंतर. मग प्रार्थुनिया द्विजवर निघाला सत्वर कुटुंबीसे. यात्रेचा समुदाय पातला गोकर्ण क्षेत्राप्रती आला.
पाहोनी तेथीच्या गंगाजळा तटस्थ झाला समुदाव. गंगा पाहताच नयनी तात्काळ पातका होय दुणी. समग्र जन स्नाना लागुनी तये स्थानी उतरले. नित्य करती स्नानदानास यात्रा राहिली एक मास. विप्रासवे शूद्रई स्नानास स्त्रिये सहित जातसे. नित्य स्नान विधी सारुनी मग पुष्प बिल्वादी आणुनी. नित्य पूजितसे शिव भवानी भावार्थ मनी आगळा. उभयता जाऊनी वदनात काष्टभारा आणि ती नित्य. त्याचा विक्रय करुनी सत्य द्रव्य संचय करिता ती. मौन्य न बोलती कवणासी नक्त राहती उपवासी. सायंकाळी सारिती भोजनासी नित्य नेमेसी वर्तत. ऐसे व्रत संपूर्ण एकमास उभयता चरली निर्दोष. पाप जळाले निशेष नाही लवलेश तिळभरी. मग संचय जो धनाचा नित्य विक्रय काष्टाचा तो काढून या तयाचा व्यय करते पै झाले. यथायुक्त ब्राह्मण भोजन करिते झाले उद्यापन. त्रयची दशक अपुप अन्न केले अर्पण द्विजाते. मग शेवटी ते उभयता भोजनी वैसले तत्वता. घेऊन विप्रांची मंत्राक्षता बिराड मार्गी चालिले. तव नवल वर्तले तये क्षणी रात्र झाली एक यामिनी. तव एक पिशाच मार्गस्थानी उभा येऊन ठाकला. विक्राळ वदन भयंकर लंबबाहो विशाळ शरीर. मुख पसरुनी क्षुधातूर धावला समोर ग्रासावया. तया ते पाहुनी उभयांनी तटस्थ ठेले तया स्थानी. तव दैवयोगे करुनी अपूर्व कहाणी पै झाली. पुण्यशरीरी शूद्र दंपत्य पाहुनी पिशाच प्रेत. क्रूर ब्राह्मणा निरसून तेथे झाला बोलता शूद्राते. म्हणे महापुरुषा तू कोण येथे यावया काय कारण. मी तव क्षुदित पिशाच जाण करावया भक्षण आलो तुम्हा. परितव दर्शने समाधान पावन झाले माझे मन. तू ते करिता संभाषण वाटे पावन होईन मी. आजवरी या पर्वता शिखरी मी फिरत होतो वनांतरी. वक्रव्याघ्र नाना परी क्षुधाहारी हिंडतसे. परी क्षुधान धाय सर्वथा या क्षुधेत फिरे मी तत्वता. तव दृष्टीस देखिले अवचिता विप्रदासा तुझ लागी. तरी कृपावंता दयानिधी निरसी माझी भवव्याधी. देवनिया पुण्य औषधी भवभय व्याधी हरावी. ऐकून दयाचे उत्तर शूद्रवदे तेव्हा प्रत्युत्तर. म्हणे तू पूर्वी होतासी थोर ते सविस्तर निवेदी. कवण पापास्तव पाहे पिशाच देह लादला आहे. तो सांगे लबला आहे पुढे उपाय विचारू. एरू म्हणे के स्वामी राजा पूर्वी मी क्षेत्रज वंशी राजा. होतो पराक्रमी तेजपुंजा शत्रू सहज पायातळी. सर्वावरी दरारा पाहे कापती सर्व ही राये. यवन मंडळी पाळी निर्भय नाही भय पापाचे. पुण्यलेश नाही सर्वता स्वप्नी नेणे धर्मवार्ता. मार्ग पाडून तत्वता वस्तू हरी मार्गस्थांच्या. परद्वार असंख्यात मजगडले अपरिमित. माझी या पापा नाही गणित सौख्या अमित भोगले. आप पर नेणे सर्वथा प्रजेते नागवी तत्वता. त्याची आशापे मजताता क्षय रोग झाला पै. त्या योगे मृत्यू पावलो सवेग यमतुती कर्षुनिया आग. दुर्धर माझा पापभोग जाणुनी जाचिती मजलागी. मी दान धर्म केलाच नाही अतित अभ्यागत नेणे काही. तीर्थपर्वणी स्वप्नेही पाहिली नाही पापिष्टे. द्रव्य असूनी माझे पदरी मी तव तीर्थ दान न करी. सरली आयुष्याची दोरी नरक अगोरी टाकिले मज. मग तेथे बहु पस्तावलो आहा देवा स्वधर्म आचरलो. पापा ते मी नाही भ्यालो मदवळे करुनिया. मग तेथे उपाव नसे काही हिंपटी झालो स्वदेही. द्रव्य जोडिले तेही राहिले जेथेची तेथेची. व्यर्थ गेली माझी वयसा पाप बळे जोडिला पैसा. संसार कारणी सर्व आशा शेवटी नाशा पावलो. मिळोनी काका मामा आत्या बंधू भगिनिया आणि चुलत्या मिळोनिया मज भोवत्या. वाटोळे केले द्रव्याचे सासू सासरा विहिणी सुना जावई काकी मामी आपा आबा. सर्वांनी वेडिले मज लागी धनलोभे. शेवटी अंत काळाला सकळ झाली सभोवती गोळा. हात देऊनी कपाळा रडती खळखळा धनासाठी.
म्हणती छत्र गेले आमुचे, कोण रक्षण करील कुटुंबाचे. शेवटी नाही कोणी कोणाचे, सर्व ही जायाचे सर्व लेणे. ऐसी गती माझी झाली, शेवटी यमयातना प्राप्त झाली. सर्व आटले तये काळी, सोडविता बळी न दिसे पै. काळाचे मुखावनी सर्वता, न देखो कोणी सोडविता. या लागी विचक्षण जनी तत्वता, मोक्षपंथा स्मरावे. ऐका सद्गुरी वाचुनी, उपाव नाहीच त्रिभुवनी. तोची सोडवी काळापासुनी, इतरांची कहाणी न चलेची. ऐसा मी फार पस्तावलो, शेवटी रवरवी पडता झालो. तेथे बहुत जाजावलो, कुसमुसलो अंतरी. तेथे कुंभपाक कुंड, तळी विस्तीर्ण लहान तोंड. तया माझी नरक भरला उदंड, तोची दंड प्राणिया ते. त्या माझी नेऊन टाकती, एकावरी एक रिचवती. उसंत नाही निघावया प्रती, बुचकळ्या घेती एकाएक. तवटोले देती यमदूत, मागुते यात लोटित. नाकी तोंडी भरत नरक तो. ऐसो चाचणी दिवस बहुत, भोगिली सहस्र वर्षेपर्यंत. शेवटी मज काढून देत, पिशाच योनीत टाकले. ऐसे क्षुधा लागता बहुत, परिसंकीर्ण रंध्र मुखात. कवळ मध्ये अडकत क्षुधा शांत न होय. उदक प्राशनासी नाही, संवदनीचे किंवा अशोच देई. निर्मळ पाहता ते नाही, ऐसे देही दुःख यातना. वस्त्र नाही दिगंबर, वृक्षावरी आमचे घर. ऐसा भोग 30,000 संवत्सर भोगावा. या लागी जो भाकितो करुणा, कृपाळू तू तापसी राणा. देऊन काही पुण्यदाना, निवारी यातना माझी हे. अवघे गेले सुखाचे सांगाती, शेवटी झाली हे माझी गती. कृपासागरा दयामूर्ती, करा निवृत्ती पापाची. एवढा उपकार करी सुकृत बांधी, आपुले पदरी. चुकवी माझी जन्ममरण फेरी, थोरोपकारी बुडेन मी. ऐसी करुणादीन वाणी, ऐकून शूद्र पाद्रवला अंतःकरणी. मग उदकरी घेऊनी, संकल्पुनी सोडित. म्हणे महापुरुषा ऐक, तू तव कर्मपातकी. देख तू ते पाहुनी अधिक, दया माते उपजली. तरी सप्तदिन स्नानाचे फळ, मी आचरी जो केवळ. मलमहात्म्याचे निर्मळ ते हे जळ असे पै. या सप्तदिनाचे पुण्य करून, तुझे पाप क्षाळन तात्काळ जाईल उद्धरण. ऐसे म्हणून उदक सोडिले, ते उदक पडता प्रेत हस्ती. तेथे आश्चर्य झाले श्रोती, अवधारा हो परमप्रीती. महापातकी उद्धरला, तत्काळ दिव्य देह पावला. प्रेतभाव सर्व लोपला, तव अकस्मात देखिला. घंटारव स्वर्गीचा, दिव्य विमान स्वर्गीहून. तात्काळ उतरले तये क्षण, लखलखीत देवगण. उभे येऊन ठाकले, पिशाच उद्धरला तात्काळ. विमानी बैसवून गेला ते वेळ, नेत्री पाहते झाले सकळ. म्हणती धन्य फळ स्नानाचे, मलस्नान अगाध महिमा. कृपाळू तो सर्वोत्तमा, धन्य या शूद्राचा नेमा. केले कर्म अघटित, स्वये पुण्याचे दान केले. ऐसे कधी देखिले ना ऐकिले, ऐसी या पापिया ते उद्धरिले. अनुपम्य केले या शूद्रे, आश्चर्य करून सर्वांनी. येऊन लागती शूद्रचरणी, जय जयकार भोकर्णी. प्रवर्तला आदरे, मग नाना परी दिव्यान्न. ठाई ठाई विप्रभोजन, होता पुराण कथा श्रवण. आनंदपूर सर्वाते, ऐसा मलमास स्नान महिमा. निवेदिला श्रोतया तुम्हा, जो कतिला सार्वभौमा. श्री विष्णू लक्ष्मी ते, तोची प्राकृत भाषे वैखरी. भरविला श्रोतियांचे कर्णद्वारी, न्यून पूर्ण तो चतुरी. क्षमा मजवरी पैकी जे, मल महात्म्य अगाध महिमा. जेणे संतोष पुरुषोत्तमा, म्हणून धरिजे अतिनेमा. अनुक्रमे संपादाव, काही धन न लागता बहुत. फुकाचे पुण्य असे जोडत, या लागी साधावे हिताहित. हे चिवीत सर्वदा, शेवटी कोणी कोणाचे नाही. एकटे पडणे लागे प्रवाही, धनधान्या ते सर्व ही राही. जेथील तेथेची, या लागी करा काढा काढी. साधा बापोनो लवड सवडी, जेणे सुटे काळाची ओढी. ऐसी तातडी करावी. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणांचे संमत
मनोहर सुत विरचित 19विशोऽध्याया गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.